मम्मी, एवढ्या लहान वयामध्ये तुझं लग्न झालं, 14 वर्षात तुझं लग्न झालं, मग एवढ्या लहान वयात कसा संसार केलास ग? अगं 8 दिवसांनी म्हणजे आता मुंबईलाच राहत होते ना पहिलेच पप्पा. 10वी झाल्यावर म्हणजे मुंबईला आलेले. त्यांचे मामा ते राहत होते, मावशी राहत होती. मग ते मुंबईला आलेले. मग लग्न झाल्यावर मग आम्ही काय 8 दिवस गावी राहिलो ना 8 दिवसांनी आलो. आता 8 दिवसांनी आलो म्हणशील तर 1-1.5 वर्षे पप्पा चांगले राहिले आणि नंतर एवढे दारू प्यायला लागले म्हणशील तू, तर इशेच नाही. लय दारू प्यायला लागले पार. मग त्या दारूवारीच दारूच्या दुकानात काम करायला लागले. असं झालं. मग नंतर थोड्या दिवसांनी मग कर्ज पाणी झालं, एक मुलगी झाली. मग तिला हे दूध बीध आणायचं, घराचं भाडं द्यायचं, मग काय बाजार बिजार, मग कर्ज व्हायला लागलं. मग एक दिवशी आम्ही मग गावाला गेलो. गावाला गेलो तर मग आता तुझ्या आजीला सगळं सांगून दिलं. तेव्हा काय फोन बिन नव्हते ना. आता फोन केला, हे झालंय ते झालंय, लगेच कळवायला फोन नव्हता ना. मग गावाला गेल्यावरच काय सांगणार ते सांगणार होते ना. मग गेले. मग त्यांना जायचं होतं, याला गुजरातला कामाला जायचं होतं. ते पैसे नाही आम्हाला भाड्याला बी. मग गुजरातला जायचं होतं पप्पाला कामाला. मग त्या लोकांनी 200 रुपये दिलेले भाड्याला का गुजरातला जायला. गुजरातला जायला पैसे दिले. मग ते पैसे आम्ही गावाला जायला साठी वापरले. मी म्हणलं आता मला गावाला सोडा, मग तुम्ही जा तिकडं. 1 महिना लागू, 2 महिने लागू. नंतर मग तिकडंच हे झालं तर मग राहायला लागलं तर मग जाता येईन. मग गावाला नेल्यावर काही टेन्शन नाही एवढं. राहू शकते आरामशीर तिथे मी. बरं ठीक आहे म्हणे. मग ते 200 रुपये आम्ही गावाला जायला वापरले भाड्यामध्ये. मग गावाला गेल्यावर मग तिथून मग बाईजवळून म्हणजे आजीजवळून पैसे घेणार आणि त्यांना देणार होतो आणि त्यांना पाठवणार होतो. मग आता मी म्हणलं आता पैसे द्यायच्या अगोदर जरा माझ्याकडे या, तुम्हाला एक सांगते. मग जरा घरामाग गेलो आम्ही, बाईन मी, हा म्हणजे माझी सासून मी. घरामाग गेलो आणि त्यांना सांगितलं का तुमचा लेक दारू पितोय आणि कमी जास्त झालं तर परत मला म्हणशान तू मला आम्हाला कळवलं नाही. मग हे बघा तुम्हाला सांगते, मग तुम्हाला पाठवायचं असलं तर पाठवा, बाकी मग ते तुमचा निर्णय. बरोबर आहे का नाही? ठीक आहे म्हणे. मग बाईनं काय पैसे दिले नाही. त्यांना जायला पैसे दिले नाही. मग म्हणे आता तुम्ही कुठे जायचं नाही, इथंच राहायचं, काम धंदा करायचा आमच्या संग, गोळ्या मिळ्यानी चटणी भाकर आपण खाऊ बाबा, आपल्याला मुंबई नको ना काय नको. आणि मग असं झालं. मग पप्पाला लय माझा राग आला. असे राग करायला लागले. त्यांना पाणी जरी तांब्या भरून दिला तरी ते हातात देत नव्हते, फेकून मारत होते मला. तांब्या सुद्धा हातात देत नव्हते. कारण का त्यांना एवढा राग आला का माझ्या सगळ्या कळ्या लावल्यात माझ्या आई जवळीनं आणि मग मला जाऊ द्याय ना. मग म्हणून याचा राग आलेला. आणि मग ते ना फक्त दारू पिण्यापर्यंत ते पैसे म्हणजे तिकडं कमवायचे गावामध्ये बी. दारू ज्या पुरंदाशी हे करायचे, हप्ताभर काम करायचं आणि दोन्ही खिशे तांबडून आणायचे दारूची आणि प्यायचं. मग घरात लागत काय लागत काय नाही. मग मी आपली त्यांना कामं करू लागायचे. म्हाताऱ्या मंदीच मग आम्ही राहायचो गोळ्या मेळाने. मग कुठं काम लागलं तर तिकडे जायचं. मग डोंगराच्या कामाला जायचे. आणि तू पोटात होतीस, 9वा महिना चालू होता मला आणि डोंगराच्या कामाला गेलेले. एवढा मोठा डोंगर आणि तिथं चढायचा तो, तिथं आळे घ्यायचे, झाडं लावायचे. तिथून आल्यावर म्हणजे त्याच रात्रीचं दुखायला लागलं. डिलिव्हरी झाली. म्हणजे असं डिलिव्हरी होस्तवर काम करायची असं. आणि एकदा अशी याला गेले, झाडावर गेले सरपण काढायला आणि झाड वाळलेली होती बाबळीचं झाड वाळलेलं होतं आणि कुऱ्हाड माझ्या हातात जल्लाद. वर चढले, चुंबळ बिंबळले, रशीने लाकडं बांधायला आणि चांगले 1 किलोमीटर वर बर का. त्या डोंगर मोठा दिसतो का आपल्या घराच्या तिकडं तिकडं चढले बाय बाबळी. व असा टोला टाकता सरपण काढीत झालं. म्हणजे मोळी झाली होती माझी पूर्ण, थोडंच बाकी होतं तेवढं काढत होते.
असा टोला बसावला असा पायावर. बापरे, स्वतःच्याच. हा माझ्याच वाळेल लाकूड होतं ना वाळेल होती हा, आणि त्याच्यावर चढलेले आणि त्या टणकन उडाला तसं पायावर हा, अशी आणि ती जल्ला कुराड ती बसली पायावर म्हणशी भाळ 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 रक्ताची धार. आता मी काय करायला पाहिजे? खाली उतारले, हम्म, चुंबळ होती हम्म, फाटक्या टाळाची, हम्म, तर ती चुंबळ फाडली, अर्धी केली, तेव्हा गुंडाळलं पायाला. हम्म. हा ते लाकडं एवढे जुळले खाली येऊन त्याची मोळी बांधली आणि उचलून घरी आले. सारा इडून तिडून रक्तानी पाय सगळा भरलेला. घरी आले मग ती आजी लागली विचारायला, म्हणजे माझे सासू विचारायला लागली काय झालं काय. म्हणलं कुऱ्हाड लागली. म्हणजे तुझं तर असंच काम आहे, जरा सांभाळून करायचं आहे. नाही म्हणलं लाकडाला मी फाटी तोडा गेले तर ते तिथून उडाली आणि पायाला लागली. मग त्यांनी टणटणीचा पाला आणला, तो पिळला आणि थोडस हे केलं, गोळी अशी गोळी राहते ना तिची पावडर केली जुन्या गोळीची, ती टाकली. रक्त बिक्त कमी झालं. मग दवाखान्यात नाही ना काय नाही, झाला पाय बरा. बापरे. असं झालं. मग मग काय करती, असे हे करावं लागत आहे. जसे असले तसे दिवस काढावा लागत आहे. हार मानली नाही, पण मी जो दिवस येईल त्या तर कधीच हार मानली नाही. मग असं एक दिवशी पप्पा परत मुंबईला आले. परत मुंबईला आले आणि महिनाभर गावालाच आले नाही. मग म्हातारी म्हणायला लागली, बाई आता गेलाय तो, तू जायचं एकतर पितोय म्हणल्यावर कुठं पडन जडन, माणूस माग असल्यावर कसं आपलं आपलं माणूस लक्ष ठेवायला राहतंय ना. लेकर बाळ 9-10 वर्ष आम्ही गावाला राहिलो. मग गावी गेल्यावर मग मग पोरं बिरं सगळे मला गावीच झालेले. हा आणि मग एवढी आमची येत मग पाठवलं परत म्हातारीनं मला, तर जाय बाई नेऊन घालते तुला, कारण तू पडन बिडन कुठं बी तर काय कमी जास्त काय सांगत जाय म्हणे. ठीक आहे. मग आले म्हणे काही लागलं तर मला सांग जाय, पण त्याला काय मागू नको, तुम्ही मारामाऱ्या हाणाण्या करू नका. म्हणलं ठीक आहे. मग म्हातारी सांगून जायची मला कोणाला, इथं त्यांचे भाऊ होते बहीण होती, मग त्या बहिणीला सांगून जायची आजी तो आली बाई माझ्या सुनाला जर काही लागलं तर तिला पैसा पाणी देत जाय, मी पाहिजे तर तुला गावावरून आल्यावर देईन, पण तिला पैसे लागले तर तिला पैसे देत जाय. मग भाऊ आणि तायडी 2 जण गावाला राहायचे, तुम्ही 3 जणी इथं. मग ते 2 गावी राहायचे आणि मग बाई सांगून जायची पैसे दे जाय, मग काय लागलं तर ते मला द्यायचे, मग बाई त्यांना द्यायची. पण तरी पण मग हे करून हे झालं ना ग. मग थोड्या दिवसांनी पप्पानी दारू सोडली, मग एक मशीन घेऊन दिली मला. मग ती मशीन घेऊन दिली त्याच्यानंतर